नमस्कार मित्रांनो, आज आपण इतिहासाचे महत्त्वाचे प्रश्न 20 पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि किती प्रश्न बरोबर येतात ते नक्की कमेंट करून सांगा तुमची. आपण प्रश्न पहिला घेऊयात. अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाचे चित्र आढळतात? अजिंठामध्ये चित्र प्रामुख्याने आढळणारे हे जातक कथा आहे. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2. आज हडप्पा व मोहनजोदडो हे ठिकाण कुठे आहे? आज हडप्पा व मोहनजोदडो हे ठिकाण सध्या पाकिस्तानमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारतचे लेखक कोण आहेत? प्राचीन संस्कृत महाकाव्य भारताचे लेखन हे व्यास आहेत. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4. राज्यसेवेत महिलांना रोजगार दिला होता. राज्यसेवेत महिलांना रोजगार दिला होता हे पहिले साम्राज्य आहे मित्रांनो. हे विजयनगर साम्राज्य म्हणून ओळखले जाते. त्याचे योग्य उत्तर विजयनगर साम्राज्य आहे. ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? अर्थशास्त्र हा ग्रंथ मित्रांनो चाणक्य नीतीने लिहिला आहे. ऑप्शन क्रमांक ए चाणक्य म्हणून याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6. नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राजाच्या काळात बांधले आहे? मित्रांनो, नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण हे इब्राहिम आदिलशाह यांच्या कालावधीमध्ये बांधलेलं आहे. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7. हॉटेल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प आहे? मित्रांनो, हॉटेल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प ओळखणारे हे पहिले हेमाडपंती म्हणून ओळखले जाते. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए हेमाडपंती आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख आहे? मित्रांनो, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तो सामवेद आहे. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे सामवेद. प्रश्न क्रमांक 9. प्राचीन संस्कृतीचे अवशेष जिथे सापडले ते जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? मित्रांनो, प्राचीन संस्कृत अवशेष जिथे सापडले जोर्वे हे ठिकाण ऑप्शन क्रमांक बी या संगमनेरमध्ये तालुक्यात सापडलेले आहेत. याचं योग्य उत्तर संगमनेर आहे. प्रश्न क्रमांक 10. सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रमुख कोणता होता? मित्रांनो, सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म हा ऑप्शन क्रमांक सी निसर्गपूजा आणि यज्ञ म्हणून ओळखला जातो. त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11. जैनच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? मित्रांनो, जैनच्या पवित्र ग्रंथाला अगमसूत्र असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक ए ह्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. वराहमिहिराने बृहत संहिता हा ग्रंथ कोणत्या विषयावर लिहिला आहे? मित्रांनो, बृहत संहिता हा ग्रंथ कोणत्या विषयावर लिहिला आहे? तो खगोलशास्त्र ह्या विषयावर लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13. अजिंठा चित्र काय दर्शवते? मित्रांनो, अजिंठा चित्र हे जातक कथा म्हणून दर्शवते. ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14. अद्वैत तत्वज्ञान कोणी मांडले? मित्रांनो, अद्वैत तत्वज्ञान हे शंकराचार्य यांनी मांडले आहे. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15. संस्कृत कवी कालिदासाने नागपूर येथील रामटेक येथे कोणते काव्य रचले? मित्रांनो, संस्कृत कवी कालिदासाने नागपूर येथील मेघदूत हे कवी काव्य रचले आहे. याचं योग्य उत्तर बी आहे मेघदूत. प्रश्न क्रमांक 16. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? मित्रांनो, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात संस्कृत झाली आहे? ते सिंधू नदीत झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17.
महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? मित्रांनो, महाबलीपुरमची स्थापना ही पल्लव ह्याने केलेली आहे. ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पल्लव. प्रश्न क्रमांक 18. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची आहे? मित्रांनो, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण बुद्ध ह्याने दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, बुद्ध. प्रश्न क्रमांक 19. विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? मित्रांनो, विजयनगर राज्याची राजधानी ही ऑप्शन क्रमांक बी हम्पी आहे. प्रश्न क्रमांक 20. बौद्ध धर्माचा ग्रंथ कोणता आहे? मित्रांनो, बौद्ध धर्माचा ग्रंथ हा त्रिपिटक आहे. ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, तुमचा स्कोर किती झाला 20 पैकी कमेंटमध्ये नक्की सांगा. 20 पैकी तुमचे किती बरोबर आले ते कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी अजून घेऊन येऊ. ह्याच्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो.